नमस्कार मित्रांनो, स्वातंत्र्य दिन 2024. अशी करा स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाची तयारी. जाणून घ्या यंदाचे स्वातंत्र्य दिनाची थीम. दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या देशात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा देश आपला 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम विकसित भारत अशी निश्चित करण्यात आली आहे. यावर्षी तुम्हाला शाळा कॉलेजमध्ये भाषण करायचे असेल तर या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा दिवस दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आपल्या देशातील सर्वात मोठा सण म्हणून याकडे पाहिले जाते. यंदाच्या स्वातंत्र्य दिनासाठी विकसित भारत ही थीम निश्चित करण्यात आली आहे. देशभरात स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरू झाली असून शाळा, महाविद्यालये, विविध स्पर्धांची तयारी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही यावर्षी भाषण करायचे असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओचा उपयोग करून घ्या. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येथे उपस्थित सर्व शिक्षक, मान्यवर आणि प्रिय बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वजण यावर्षी देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 1947मध्ये याच दिवशी आपल्या देशाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले हे आपणा सर्वांना माहीत आहे. यानंतर दरवर्षी हा दिवस देशभरात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. हा एक असा सण आहे जो सर्व देशवासियांना धर्म किंवा जातीचा विचार न करता एकत्रितपणे साजरा केला जातो. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपले योगदान दिले आणि ज्यांनी आपल्याला इंग्रजांच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व महापुरुषांना आज आम्ही विनम्र अभिवादन करतो. या वीरांसाठी एक छोटीशी कविता वाचून मी माझे भाषण संपवू इच्छितो. आयो चलो फिर से वो नज़ारा याद कर ले, शहीदों के दिल में थी ज्वाला वो याद कर ले, जिसमें बहकर आज़ादी पहुंची थी किनारे पर, बलिदानियों के खून की वो धारा याद कर ले. जय हिंद, जय भारत. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला वाटलेला हा व्हिडिओ कसा आहे नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.